सेटअप आहे. ए भाई करतोय. अरे मी काय केलं? पुढे कशी चावीच काढली फक्त. हँडब्रेक पण आहे. हेच म्हणजे आमची पहिल्यापासून 100 वर्षापासूनची जुनी परंपरा आहे या काठीची. आणि हाच आमचा मान आहे. पहिला मेन जत्रा याचीच आहे. हीच मेन जत्रा. हीच मेन आहे ना. हीच मेन जत्रा. अजून बाकीचं पुढे बघायला भेटेल. काठी मोठी आहे. हा खालचा पाडा. खालचा पाडा. पावणे 9 झाल्यात. खूप फेस काढलाय. मजा पण आले. आता ब्लॉग इथे एंड करतो. बाकी काय दाखवत नाही. A few moments later. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजचा आपला दुसरा दिवस चालू झालाय. काल रात्री आम्ही वाजून डायरेक्ट कुठे आलो आपण? आम्ही जरा पुढे आलो. 9-10 किलोमीटर पुढे. तर आम्हाला तिकडे तर रूमचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून दुसऱ्याकडे पाठवला भावाने. तर आपला सकाळचा चहा आलाय. तर प्रतीक भास करतो. काय करतो? सव करतो सगळ्यांना. हा परत. ए भाई माझा पेला यो. ए भाई मिनी दिलता नाही हो माझा. ए जा ना लवकर. ए भाई तुमचा प्रत्येक गोष्टीत लेट असतो रे. लेट आहे. लेट सगळ्या गोष्टीत लेट आहे. जन्माला पण लेट आला. चाय अर्धी झाली आहे. काय बोलता? चाय अर्धी झाली आहे का? बोला लवकर या. पप्पा भाई काय चालू तुझा? कटिंग मला एक कुलट येते ना. कुलट चाय देतो. नाही. A few moments later. तर आता निघालो चाय पिऊन. लोकेशनला वाजवायला निघालो. आता आम्ही सायगाव पासून 10 किलोमीटर पुढे आलेलो. तिकडे थोडा प्रॉब्लेम झालेला. आता चाय नाश्ता वगैरे झाला. आता मी आहे विनय भाई आपला थाप किंग कधीच तरी उगवतो लवलीमध्ये. आणि राजात आहे. बघितले तो 6 बघितला राजादा वगैरे. आम्ही सगळे एकत्रच आहे. तर आपल्याला पहिले 2 तास वाजवायचे ना आता. तर आता पहिले आम्हाला 2 तास वाजवत आहेत. आता 12चा टायमिंग दिलेला. आता 12 तर वाजून गेल्या. तर 1 किंवा 2 वाजतील. 2 ते 3 पण वाजतील. आणि डायरेक्ट रात्री 10 वाजता वाजवायचं. 10 ते सकाळच्या 10 पर्यंत वाजवायचं आहे. पण असं वाजवताना एन्जॉयमेंट असते. कारण की पब्लिक लास्टपर्यंत नाचत असते. कारण की माझं ते पहिलं वर्ष आता. कारण मागच्या वेळी फक्त आम्ही जागरण वाजवलेला. आणि काल होता तो जागरण होता. आणि आता दुसरा ब्लॉग आहे. कालचा ब्लॉग मी आधी टाकणार आहे. म्हणजे पहिला ब्लॉग आहे. आणि हा पार्ट 2 आहे. तर हा कंटिन्यू या ब्लॉगमध्ये. आणि आता सपोर्ट करत राहा. A few moments later. सोडा दे ना. तर अंड्या बाय तो अंड्या बाय का पप्पा तू पर्यादा काय तुम्ही दोघं पाहतच आहेत ना आता. हा आता आपल्या दोघांकडनं पार्टी आहे, सोडा पार्टी आहे. आपण आलो साई गावाची तर लोकेशनला पोहोचलोच आहे. म्हणजे
थोडा बाहेर आहे रोडवरती. हा मला बी चालेल, जो पाहिजे जो देईल तो. तर आपले 2-3 मेंबर आहेत, ते एक साई गावातच राहिलेलं, आम्ही थोडा लांब गेलेलो. आता त्यांना राजाचा चहा घ्यायला थांबला आणि आपले टेम्पो घेऊन आले. तर भाई लोकांनी मला बोलवला, चल तुला काहीतरी पाजवतो. पाजवतो म्हणजे सोडा. आलो आहे भाई. तुझ्याकडनं पार्टी आहे ना? अंड्या तू होतोय? ठीक आहे चालेल, चल. भाई जिंकले ना रात्री म्हणून. विचार कसा जिंकलो. हे तुम्ही कुठला घेतला? साधा घेतला. तर आपला गॅसवाला आहे. तर आपला सायकल सेटअप आहे आज, म्हणजे किती 2 तासाचा सेटअप आहे. बाय. अरे मी काय केलं? पुढे कशी गेली? चावीत काढली फक्त. हँडब्रेक पण आहे. हँडब्रेक लावलेलं आहे. नशीब मी होतो इथे. मारला का? वाचले तुम्ही. तुझ्या मुलात झालं ते. सोडू का? तुझ्या मुलात झालं पण. अरे पण तू हलवली नसती ना, आता गेली नसती. तर आता मस्त सीन केले अंड्या राहिले. तर आपला सायकल सेटअप आहे. 2 कॉन्सेट आहे, 2 ड्रम आहे, 1 ताशा आहे, 1 थाप आहे. नॉर्मल सेटअप काढलेला आहे. तू भोंगा हातात ना धरायचा आहे, सायकलला लावलेला आहे. हे काय तू ड्रम वाजवतोय? टी शर्ट चेंज कर ना. अरे रात्री काय घालायचंय? रात्री व्हाईट घालायचा आहे. आता भंडाऱ्यात मागशील. चलो आता फक्त वाजवताना भेटतो आणि बाकीचे जे पालखीचे जे काय असेल तर तुम्हाला दाखवणारच आहे. काय की खूप भारी मजा येणार आहे तेव्हा. आता आजचं मी जे वाजवणार आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात मेन गोष्ट आहे ती. मेन गोष्ट आहे. हे आपल्या बँजो पार्टीत काय छोटं काय मोठं नाही, सगळं समान. सगळा सामान. आणि हे वाजवायला जाम मजा येते. आणि काय बोलता त्याला, झांज, चकवा, झांज अजून वेगवेगळं काय बोलत असतील. कुठे कुठे. लहानपणी जाम आवड होती ना हे वाजवायची. तर आज सगळ्यात वाजूया. पहिला इन्स्ट्रुमेंट काय? सगळ्यात पहिला इन्स्ट्रुमेंट वाजवायला शिकले. याच्यानंतर बेस, मग नंतर टाशा. मग आत्ता खूप वर्षानंतर वाजवतोय. बघूया, फिलिंग घेऊया याची पण. बेंजो पार्टीमध्ये असेल तर सगळ्याची फिलिंग घेतलीच पाहिजे ना भाई. छोटा काय मोठा काय, सगळं एकच. गुड मॉर्निंग भाई, गुड आफ्टरनून असेल. दादा दादा आता एक काठीच्या बद्दल काय बोलतो? म्हणजे काठी आहे तर काय म्हणजे आमची पहिल्यापासून 100 वर्षापासूनची जुनी परंपरा आहे या काठीची. आणि हाच आमचा मान आहे. पहिला मेन जत्रा याचीच आहे. हीच मेन जत्रा. हीच मेन आहे ना. हीच मेन जत्रा. तर अजून बाकीचं पुढे बघायला भेटेलच ना? 100% बघा तुम्ही आता पुढे. चालेल चालेल. ही काठी आहे. काठीचा काय दादा बोललो होता. A few moments later.
नाना आपली काठी किती फुटाची आहे? 150 फूट आहे टोटल. 150 फूट आहे ना. मागच्या वर्षी किती होती? 120. हा 120 130-35 होते. यावेळी 150 आहे. हे आपले कुठे लागेल? त्या साईडला का इथे? या साईडला पहिलं लागेल ना. A few moments later. आता काठीला मंदिरावरती आलोय. चढायची पहिले परमिशन घेतली, बरं चढून द्यायची का नाही ते हल्ला भाऊ लोकांनी. काठी लावचा प्रोग्राम चालूच आहे, दाखवेनच तुम्हाला. ऊन पण जाम लागतं, पण त्या उन्हाचा काय फरक पडत नाही सगळ्यांना. काय भाऊ ऊन लागतं का फरक पडतं का? काय सांगू तुम्हाला, पण उन्हाचा काय फरक नाही पडत आहे. लोकांना फक्त मजा पाहिजे, एक्साइटमेंट पाहिजे बस. पब्लिक आहे, फुल पब्लिक आहे. पब्लिक बाकी असेल ना. 70% पब्लिक येणारी आहे अजून. 30% फक्त 30%. जय भोई ड्रामर. जय भोई. जाम बेकार सीन झाले आता इकडे. मधमाशा आल्या एवढी उतरवून खाली. हे पण भाई आलं कुठून मधमाशा? हे काय इथे पण फिरतायत. एकाने कोणा चावला पाहिजे. आता बाबा एवढ्या जाम चावलाय ना. हे भाऊ त्याने जाम चावले असतील ना. हे बाय बाय आलत बाय बघ. जाम मधमाशा
वाटते भीती. उतरा लवकर. लय बेकार सीन झालेला. मधमाशी आलेल्या फिरतायत. पप्या तो बिचारा पोळा झालेला चावले असते रे. तर काठी उचलली आहे पहिली एक. एक काठी उचलली आहे पण मधमाशी जाम फिरतात. खाली पण बाबा काय डेंजर हा डेंजर झाला. काठी सगळ्यात वरती ते विनर असं काहीतरी आहे इकडे. तर ही काठी जास्तच वरती गेली आणि यांच्यात चाललं एक्साइटमेंट जाम असते. आता आम्ही आपल्याला बोलतोय खाली उतरतोय त्याची जरा सीन झाला म्हणून तर जेवढा शूट करायला भेटला तेवढा केला आहे. मस्त मजा येणार आहे बघा. आता अजून एक काठी आहे त्यानंतर मग इथे स्टॉप करणार आहे कारण की रात्री 10 वाजता पालखीला वाजवायचं आपल्याला. रात्री 10 ते सकाळी 10 वाजेपर्यंत वाजवायचं आहे. तर भेटूया परत. मोठी आहे हा खालचा पाडा काय दिसत पण नाही. ऊन पण जाम आहे. आम्हाला विचारलं कुठली गाडी मोठी भाऊ तर खालच्या पाड्याचं ना समजेल ना. अजून काय हे नाही झालंय. आता इथेच ब्लॉग हे करू आपण. एंड नाही करायचे तर स्टॉप घेतोय. आता डायरेक्ट रात्री भेटूया. A few moments later. तर फायनली आता आपल्याला वाजवायला जायचं आहे. आता वाजल्यात 8 वाजल्यात. आपलं 10 वाजता वाजवायचं पण आता पहिले जेवायला बोलवलं आहे. आपण दुपारचं सगळं शूट केला. ते काठीचा मान खूप भारी वाटला आहे. मग नंतर दुपारी पण जेवण आता सगळे झोपलेले. झोपून डायरेक्ट आता फ्रेश झाल्यात. आता मी झालो आहे. बाकीचे होत आहेत. आम्ही काका वगैरे आधीच फ्रेश होऊन घेतलं आहे. बाकीचे पोरं होत आहेत. आता बघू. आता पालखी आपल्याला आता रात्री 10 वाजता वाजवायचं आणि डायरेक्ट सकाळी 10ला बंद करायचं आहे. म्हणजे नॉनस्टॉप वाजवायचं आणि पब्लिक लास्टपर्यंत नाचते. इकडे फुल एन्जॉयमेंट असतो. आता बाकीचा ते मी नंतर तुम्हाला दाखवेनच. आता थोडीशी जत्रा फिरेन मग पुढचं शूट करेन. आता फिरायच्या आधी आलो आहे मी टेम्पूजवळ. कारण रोटो लावायचे आपल्याला. एक सिंगल रोटो आहे. राहुल भाईचा रोटो लावायचा आपल्याला.
तर तो पण वाजवणार, मी पण वाजवणार बारी बारीने. काय की 10 किती घंटे काका कंटिन्यू वाजवायचं आपल्याला? 10 का 12? 10 ते 10. 10 ते 10 म्हणजे 10 तास झालं ना? 12 तास. 12 तास कंटिन्यू वाजवायचं आहे. थोडासा ब्रेक चुकून भेटला तर भेटतो, नाही तर नाही भेटत. नाही भेटत ना, कारण की पब्लिक पण नाचत असते, मग पोरं पण थकत नाहीत. बोलो बाय, काय घेतो आता तू? आता कॉन्सर्ट घ्यायचे. किती कॉन्सर्ट वाजवायच्या? कॉन्सर्ट 4 कॉन्सर्ट. सौरभचं बेंजो आणि काय घ्यायचं ते राहुल भाई बी आले रोटो घ्यायला. रोटो कॉन्सर्ट समोर होती ना रे इथे कुठली. आता इकडनं सामान घेऊ आणि राहुल भाईचा रोटो लावून मग पुढे शूट करू. आता आम्ही निघालोय, मी आणि कोण अंड्या आहे अंड्या आहे माझ्यासोबत. तर आता आम्ही सामान इन्स्ट्रुमेंट घेतलं आहे, रोटो वगैरे लावायला जायचं आहे. आम्ही आता सामान फुल पब्लिक आहे इकडे. हे मी काय बोलतो, अंड्याचा फोन कट झाले पागल. अरे भाई ही आयडिया भारी होती. ए ऐक ना, असं सामान घेऊन फिरू चाललं जातं आता. चाल ना थोड्या वेळ, पब्लिक फुल आहे जत्रेमध्ये. अरे बाबा काय बोलतो, ठीक आहे ना एकदम? येत आशा वाजवाला नंतर पाठी आहे येतोय. रोटो लावायचा आहे ना. A few moments later.
आता वाजलेत 4:30. किती वाजलेत? आता थोडा ब्रेक घेतलाय, मी पण घेतलाय. मी तर कंटिन्यू 3 तास फोटो वाजवला आज, अजून वाजू शकतो. एनर्जी आहे पण तुमचा जरा वेगळाच काम झाले. तुझं काय झालं का? नाही ना, क्लच प्लेट गेल्यात तुझ्या. तुझा ब्रेक पॅड तुझा काय गेले? आपलं काहीच नाही झालं. आपलं काहीच नाही ना, माझा बी काही नाही. आपण बाई अजून वाजू शकतो. एनर्जी आहे, कारण की पब्लिक पण फुल एनर्जी आहे अजून. मजा करते म्हणून आम्हाला पण एनर्जी आहे. रिप्लेसमेंट आले मग आपण फक्त थोडा ब्रेक घेतला. आता वाजलं 4:30. आपल्याला सकाळी 10 वाजेपर्यंत वाजवायचं. बघू आता पुढे शूट भेटला तर ठीक आहे, नाहीतर मग डायरेक्ट 10 वाजता. टाइम आला आता 8 वाजले. आता मंदिर पण जवळच आहे. आणि मी घेतले कॉन्सर्ट घेतले वाजवायला. थँक्यू भाईनी, आम्ही सगळ्या मिळून मिसळून वाजवला सगळा ना. थँक्यू. अरे बाम लाव्या, चल तिकडे जाऊन बाम लाव. तिकडे जाऊन बाम लाव. बाम लाव. फेस काढलं साहेब आमचा. डायरेक्ट 10 घंटे झाले पाहिजे. 10 वाजता चालू केलता. रात्री 10 वाजता चालू केलता. 8:30 वाजल्यात. 9 वाजेपर्यंत पॅकअप होणार आहे वाटतं. पालखी निघाली आहे जस्ट मंदिरात जायला. वाजून झालं आहे. बघू परत वाजवायला सांगितलं, वाजून यायचं नाही वाजवलं. काय रे किती तास वाजवशील? वाजव त्याला कशी पण असू दे, ती सगळ्यांसमोर दाखवलीच पाहिजे. तसा छोटा मेंबर पण आमच्यामध्ये वाजवायला आलेला, पण भरपूर वेळ त्यांनी वाजवला आहे. आता आपल्याला परत वाजवायचं तर बघू. आता पब्लिक तर आहे. चालू
पॅकअप झालाय आपला. वाजल्यात 8:45 झाल्यात. खूप फेस काढलाय, मजा पण आले. आता ब्लॉग इथे एंड करूया, बाकी काय दाखवत नाही. घरी पण जायचं आहे, ब्लॉग होते, एडिट पण करायचं, पोस्ट पण करायचं. ब्लॉग इथे एंड करू. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.